आजचा हा आपला वुमेन्स सन्मान, स्त्रियांचा सन्मान, आत्मसन्मान हा जो सोहळा आपण साजरा करत आहोत यामध्ये मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील सर्व आदरणीय माझे मित्र आणि मैत्रिणी, 8 मार्च हा आपण दिवस महिला दिन म्हणून, जागतिक महिला दिन म्हणून जरी साजरा करत असेल तरी आपल्यामध्ये, आपल्या आसपास, आपल्या बहिणींच्या मध्ये, आपल्या मुलींच्या मध्ये हा आदर्श दिसून येतो. त्यातले काही गुण असतात की ज्या गुणांमुळे आपल्याला त्या आपल्या रोल मॉडेल म्हणून समोर येतात. अशा आजच्या या आनंदी महिला या संघटनेच्या मार्फत ज्या पहिल्या सत्कार ज्यांचा होतो आहे ती माझी मैत्रीण माधवी या ज्या आहेत, तर त्या एक मोठ्या सोशलिस्ट म्हणून तर आहेतच, त्यांची स्वतःची एक संघटना पण आहे आणि त्या संघटनेमार्फत त्यांनी लहानाचं मोठं होत असतानाच जसे आपण सगळे होतो तसेच त्यांनीही कष्टातूनच स्वतःचं व्यक्तिमत्व एकदम छान असं कमळासारखं फुलवलेलं आहे. तर अशा ह्या माधवी मॅडम ह्या लहानपणापासून विविध कार्यक्रमामध्ये भाग घेत होत्या, पण भाग घेत असताना सुद्धा त्यांना जे काही बक्षिसे मिळालेले असतील किंवा ज्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं असेल तर त्यामध्ये त्यांचा सोशल व्ह्यू कायम दिसत आलेला आहे. म्हणजे त्यांच्यावरती जे संस्कार मूल्यावर्धित झालेत तर त्या मूल्यावर्धित संस्कारांमुळे आज ते आपल्या या 8 मार्चच्या या सत्कारित होत असलेल्या पहिल्या सन्मानित आहेत. माधवी मॅडम शाळांमधून, कॉलेजमधून वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेत असताना आपल्या मैत्रिणींच्या मध्ये, आपल्या घरामध्ये सगळ्यांना सार्थार्जन करून आणि वेगवेगळ्या ठिकाणी पार्टिसिपेट होत त्यांनी त्यांचं व्यक्तिमत्व फुलवलेलं आहे. आजही त्या संघटनेमार्फत वृक्षारोपण असेल, इतरांना मदत करायची असेल, कोरोना काळामध्ये त्यांनी अन्न वाटप केलेलं आहे शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये, किंवा आता सुद्धा वेगवेगळ्या एज्युकेशनल सिस्टीममध्ये त्या जाऊन विविध विषयांवरती जवळजवळ 150च्या वर त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत. म्हणजे फक्त मुलांनाच नाही, महिलांनाच नाही, तर संपूर्ण समाजाला त्यांनी हा जो त्यांनी विडा उचललेला आहे की आपण एक त्यांना सुशिक्षित किंवा शिक्षित करूयात आणि हा त्यांचा गुणच त्यांना आज आपल्या या सन्मानाचा मानकरी ठरलेला आहे. तर अशा या माधवी मॅडम आपल्या सर्वांच्या मैत्रिणी, आज त्यांचा सन्मान होतो आहे. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. खूप खूप अभिनंदन माधवी मॅम, तुम्ही एक प्रेरणा आहात. थँक्यू सो मच. आता मी स्मिता मॅम